Welcome to my channel Learn Easy with Pooja -12. हॅलो एव्हरीवन. मुलांनो, स्टँडर्ड 4च्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील 2.1 द सन ही पोम याचं एक्सप्लेनेशन आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं. ठीक आहे. जर मुलांनो तुम्ही हे मिस केलं असेल तर तुम्ही नक्की बघा. ठीक आहे. तर एवढं छान एक्सप्लेनेशन आपण बघितलं होतं. आज आपण काय करणार आहोत तर याचे क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. ठीक आहे. त्याआधी मुलांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. लाईक करा आणि शेअर करायला तर अजिबातच विसरू नका. म्हणजे काय होईल की तुमच्याबरोबर तुमचे फ्रेंड्ससुद्धा आपले व्हिडिओ बघतील की नाही, त्यांनाही समजेल की कसे पोम्सचं एक्सप्लेनेशन असतं, लेसन असतात, हो की नाही. चला तर आपण सुरू करूया. बघा इथे काय क्वेश्चन आहे. व्हॉट विल हॅपन इफ द सन डज नॉट राईज फॉर अ डे. बघा आम्ही पोम एक्सप्लेनेशन केली होती, एक्सप्लेन केली होती, तेव्हा लास्टलाच विचारलं होतं की नाही मी तुम्हाला की सन नसेल तर काय होईल. ठीक आहे. तर इथे आपल्याला तसाच काही क्वेश्चन दिला आहे. ह्याचं मी आन्सर तुमच्यासाठी लिहिलं आहे. बघा मुलांनो, जर सन रायजच नाही झाला, उगवलाच नाही तर काय होईल. बघा इथे मी तुमच्यासाठी एक आन्सर लिहिला आहे. इफ द सन डज नॉट राईज फॉर अ डे इट विल स्टे डार्क आउटसाईड ऑल डे लॉंग. बरोबर आहे की नाही मुलांनो. सन राईजच नाही झाला तर आपल्याला उजेड होईल का सकाळी? नाही होणार. सगळीकडे काय ना पूर्ण दिवस अंधारच असेल. मग आपली लाईफ डिस्टर्ब होईल की नाही मुलांनो. आपण डेच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या आपण करू शकतो का? नाही करू शकत. आणि बघा मुलांनो, ॲनिमल्सच्या लाईफमध्ये पण खूप मोठा प्रॉब्लेम होईल. बघा ॲनिमल्सकडे बर्ड्स वगैरे असतात, त्यांच्याकडे घड्याळ असतं का? नाही. तर ते टाईम कसं मॅनेज करतात? तर सनराईज आणि सनसेटवरच मॅनेज करत असतात. मग सनराईजच झाला नाही तर त्यांना कळणारच कसं? मग बरोबर आहे, त्यांची लाईफ पण डिस्टर्ब होईल की नाही. खूप सारे प्रॉब्लेम्स होतील. ओके. तर नेक्स्ट बघूया, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. आता बघा इथे काय दिलं आहे. राईट द वर्ड दॅट राईम्स विथ द फॉलोइंग. इथे काही वर्ड दिले त्याचे रायमिंग वर्ड्स. हे तर रायमिंग वर्ड्स मुलांना आपले खूप फेवरेट असतात, मला माहिती आहे. सन, सनचं काय आहे बघा इथे पोममध्ये. सन, रन. मग लिहूया आपण इथे रन. नेक्स्ट लाईट. कुठे आहे लाईट? आहे इथे लाईट. नाईट. लाईटचं लिहायचं आहे नाईट. नेक्स्ट काय आहे नाईट. सियर. बघा हे पण लिहू शकतो आपण नाईट ब्राईट, किंवा नाईटचं लाईट पण लिहू शकतो. ठीक आहे. मग आपण ब्राईट लिहूया इथे. नाईट ब्राईट. नेक्स्ट काय आहे सनशाईन. आता सनशाईनचं काय आहे बघा इथे लास्ट आहे की नाही. सनशाईन फाईन. सनशाईनचं राईम्स काय येणार आहे आपलं तर फाईन. ओके, कळलंय मुलांना. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लुक अँड से. हे फक्त रीड करायचं आहे आपल्याला. बघा कसं रीड करायचं. हे काय आईट असा प्रोनाऊन्स येतो याचा. मग याच्यावरून वर्ड्स काय आहेत ब्राईट, नाईट, लाईट. हे आहेत की नाही रायमिंग वर्ड्स. आता मी म्हणाली ना तुम्हाला नाईटचं ब्राईट पण लिहू शकता किंवा नाईट पण लिहू शकता. ठीक आहे. असे रायमिंग वर्ड्स पण बनतात. मग ऐन आहे इथे. मग कसं बोलणार फाईन, शाईन, नाईन. हे रायमिंग वर्ड्स आहेत की नाही. तर त्यासाठी आपल्याला हे रीड करायला सांगितलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 5. सजेस्ट सुटेबल टायटल फॉर द पोम. आता पोमला टायटल तर ऑलरेडी आहे द सन, पण त्यांनी सांगितलं अजून तुम्ही सांगा काय येऊ शकतं. तर मुलांनो, तुम्हाला काय काय छान छान नावं आठवतात ना. आपण पोम बघा एक्सप्लेन केली आहे मी, किती छान होती. बघा तुम्ही जर नसेल ऐकली ना मुलांनो तर काय करा, आपला जो मागचा पार्ट आहे तो पहिले बघा आणि मग तुम्ही ठरवा की काय नाव येऊ शकतं. तर मी इथे एक नाव तुम्हाला सजेस्ट करते. तर आपण लिहू शकतो की माय डिअर सन किंवा माय डिअर फ्रेंड सन असं लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. इमॅजिन द सन इज टॉकिंग टू यू. व्हॉट वुड यू लाईक टू आस्क हिम.
म्हणजे इमॅजिन करायला सांगितलं आपल्याला की सन बरोबर तुम्ही बोलत आहात. ठीक आहे, मी पोम शिकवताना पण तुम्हाला सांगितलेलं की इमॅजिन करा की आपण त्याला क्वेश्चन विचारतोय. तर तोच क्वेश्चन इथे दिलेला आहे की तुम्ही इमॅजिन करायचं आहे सन तुमच्याशी बोलतो आहे आणि मग तुम्ही सनला काय क्वेश्चन विचारणार मुलांनो. असा क्वेश्चन विचारणार पोममध्ये जसा पडलाय हे बघा, मी तुम्हाला दाखवते. तोच क्वेश्चन आपण त्यांना विचारू शकतो सनला. तर काय लिहिलंय मी, काय विचारणार, वेअर डू यू गो ॲट नाईट, म्हणजे सन तू रात्रीचे कुठे बरं जातोस. पडलेला की नाही प्रश्न आपल्याला पोम शिकवताना, तेव्हा मी एक्सप्लेन केलं होतं. शिवाय हा पण प्रश्न पडला होता की सकाळी कुठून येतोस, मस्तपैकी हिरोसारखा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. आता आपल्या स्वतःच्या वर्डमध्ये काही क्वेश्चन दिले, त्याचं आन्सर लिहायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट डिड द चाइल्ड थिंक अबाउट रायझिंग ऑफ द सन. मग पोममध्ये दिलंय याचा आन्सर मी तुमच्यासाठी लिहिलंय मुलांनो. हे पण बघा काय क्वेश्चनचा मिनिंग आहे की मुलांच्या मनात काय येतं जेव्हा सन राईज होतो. आठवा बरं काय होतं, बघा काय होतं, द चाइल्ड थॉट दॅट द सन रायझेस लाईक अ हिरो, बोल्ड अँड ब्राईट. होतं की नाही, की असं वाटायचं की सन असा मस्त हिरोसारखा, मस्त असा बोल्ड, एकदम असा तेजस्वी येतो की नाही, हा विचार येतो मुलांच्या मनामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वेअर डज द सन गो ड्युरिंग द नाईट. आताच आपण इथे वरती प्रश्न केलेला, मग त्याच प्रश्नाचा आपल्याला आता आन्सर पण द्यायचा आहे की सन कुठे बरं जातो. बघा मुलांनो, हे सुद्धा मी तुम्हाला पोम एक्सप्लेन करताना सांगितलं होतं, छोटंसं असं ड्रॉ करून पण दाखवलेलं मुलांनो. तर सन कुठे जातो, तर सन कुठेही जात नसतो, हो की नाही. तर काय होतं, द सन अपियर्स टू हाईड ऑन द अदर साइड ऑफ द अर्थ ड्युरिंग द नाईट. ह्याचं मी प्रॉपर एक्सप्लेनेशन मुलांनो आपल्या पोमच्या एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे. नक्की तुम्ही बघा आणि ज्यांनी बघितलं असेल त्यांना तरी लगेचच आठवेल की सन कुठेही जात नसतो. तर काय होतो की अर्थच्या दुसऱ्या बाजूला तो काय होत असतो, हाईड होत असतो, कारण अर्थ ही काय होत असते, सनभोवती फिरत असते. ठीक आहे मुलांनो. नेक्स्ट बघा काय आहे, वाय इज द सन इम्पॉर्टंट फॉर प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे सुद्धा आपण बघितलं आहे. इथे बघा मी आन्सर लिहिला आहे, द सन गिव्स लाईट, हीट अँड एनर्जी. देते की नाही सन आपल्याला. बघा इथे जेव्हा आपण होम एक्सप्लेन केली होती तेव्हा इथे आपल्याला बुकमध्ये ऑलरेडी दिलं होतं, लाईट, एनर्जी, विटॅमिन डी दिलं होतं की नाही. तर तसंच हे आन्सर आहे. बघा आपल्याला काय देत असतं सन, लाईट, उजेड, हीट, बरोबर, आणि एनर्जी देते की नाही. आणि त्यामुळेच काय होत असतं, इट हेल्प्स प्लांट मेक फूड. त्यामुळेच काय होत असतं, प्लांटला फूड बनवायला मदत होत असते. अँड सपोर्ट द लाईफ ऑफ ॲनिमल्स अँड ह्युमन्स. आणि त्यामुळेच आपल्याला आयुष्यामध्ये जगायला बरोबर काय असते, हेल्प होत असते. सनशिवाय आपण काहीच करू शकत नाही मुलांनो. हे मी तुम्हाला सांगितलं होतं की विदाऊट द सन लाईफ ऑन अर्थ कॅन नॉट सर्वाईव्ह. म्हणजे सनशिवाय अर्थवर आपण जगूच शकत नाही. म्हणजे अर्थवर काय म्हणजे जगूच शकत नाही मुलांनो, हो की नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 8.1 काय आहे, राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ ऑर पोम बिगिनिंग विथ. आता इथे काय सांगितलं आहे, तुम्ही एक छोटासा पॅरेग्राफ लिहा किंवा एक पोम बनवा याच्यावर. ठीक आहे, ही पण ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला, पण मी तुमच्यासाठी लिहिलं आहे. काय आहे, इफ आय वेअर द सन आय वुड. तर तुम्ही काय कराल, जर सन असाल तर काय करणार बघा, इफ आय वेअर द सन आय वुड गिव्ह लाईट अँड वॉर्म टू एव्हरीवन. म्हणजे मी काय करणार, सगळ्यांना लाईट म्हणजे उजेड देणार, गरमी देणार, हो की नाही. आय वुड हेल्प प्लांट टू ग्रो. आणि मी प्लांटला ग्रो होण्यासाठी मदत करणार. बघा भरपूर किती साऱ्या गोष्टी आपण लिहू शकतो मुलांना. ठीक आहे, तुम्ही त्या लिहायच्या आहेत. हे जस्ट मी रेफरन्ससाठी तुम्हाला दिलं आहे. आता 9th वन बघा, क्वेश्चन काय आहे, राईट मिनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग द फॉलोइंग. आता खाली काही वर्ड दिले आहेत बरोबर, त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आहेत मुलांनो. हे बघा मी तुमच्यासाठी इथे बनवले आहेत. तुम्ही वेगळे पण सेंटेन्स बनवू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये आपल्या
की आता तुम्ही मोठे झालात, सेंटेन्स बनवायला शिकलं पाहिजे की नाही. मग इथे तुम्हाला मी इझी सेंटेन्स बनवून दाखवले आहेत. बघा फर्स्ट काय आहे, द सन. तर सनचं काय आहे, द सन गिव्स अस लाईट. एकदम इझी आहे की नाही सेंटेन्स. नेक्स्ट बघा काय आहे, यू. यूवरून काय बनवलं आहे मी, यू आर माय बेस्ट फ्रेंड. आहे की नाही इझी सेंटेन्स हे पण. नेक्स्ट काय आहे बघा, इट. इटवरून सेंटेन्स बनवायचं आहे. इथे बघा, इट इज अ ब्युटिफुल डे. आहे की नाही, इट आला की नाही. इथे द सनवरून होता, द सन आला. इथे यू, योर, इट. आहे की नाही. लास्ट वन इज प्लांट. प्लांट नीड्स सनलाईट टू ग्रो. हे पोममधले सेंटेन्स आहेत बघा मुलांनो, काय काय आहेत की नाही. असे तुम्ही कोणतेही सेंटेन्स बनवू शकता, पण ते मिनिंगफुल सेंटेन्स असले पाहिजेत. ओके. आता बघा नेक्स्ट काय आहे, 10th काय आहे क्वेश्चन, सॉल्व द पझल. इथे आता पझल दिला आहे. मुलांना तुम्ही कधी पझल सॉल्व केला आहे का? ठीक आहे, नसेल केलं तर आता मी एक्सप्लेन करते कसं पझल सॉल्व करायचं असतं. बघा इथे पण नंबर दिले आहेत असे वर्टिकली 1 2. दिसतंय मुलांना तुम्हाला क्लिअर. इथे 1 आणि इथे 2 हे वर्टिकली आहेत. ठीक आहे. आणि इथे 1 पासून दिलं आहे, इथे 2 पासून दिलं आहे. बरोबर. ठीक आहे. हे हॉरिझॉन्टली आहेत. तर आपण याला काय म्हणणार आहोत, याला आपण अक्रॉस बोलणार आहोत आणि याला डाऊन बोलणार आहोत. इथे दिलं आहे बघा अक्रॉस डाऊन. तर पहिले आपण अक्रॉसचं बघूया. 1 म्हणजे इथे 1 नंबर दिला आहे. मग इथे बघा क्वेश्चन दिलेला असतो, आपल्याला एक हिंट दिलेली असते. द सन चेसेस अवे डॅश ऑफ नाईट. हे पोममध्येच मिळणार आहे आपल्याला. बघा द सन चेसेस कुठे दिलं आहे, हे दिलं आहे यू चेसेस म्हणजे तेच. सन चेसेस अवे द डॅश ऑफ नाईट होतं, मग तिथे काय लिहायचं आहे, डार्कनेस. डी आपल्याला ऑलरेडी लिहून दिला आहे क्लू म्हणून. मग लिहा. आलं, समजतंय मुलांनो. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय आहे, युअर रेज ऑफ. आता हे काय आहे बघा, आणि इथे क्लू काय दिला आपल्याला, इथे ओ आहे म्हणजे सेकंडला आपल्याला ओ आला पाहिजे. युअर रेज ऑफ. इथे बघा दिसतंय युअर रेज ऑफ होप. ओ आला की नाही सेकंडला, मग काय येणार, होप. ओके, हे झालं अक्रॉसवाला. आता डाऊनवाला काय आहे, 1 नंबर. इथे 1 दिला आहे. द सन क्रिएट्स फूड फॉर एव्हरी. आता पी आपल्याला हिंट दिला आहे. इथे बघा दिलं आहे क्रिएट्स फूड फॉर कोणासाठी, प्लांट. आणि पी दिला आहे की नाही हिंट म्हणून आपल्याला. मग इथे काय लिहिणार आपण, प्लांट. ठीक आहे. आता बघा सेकंड नंबरचं काय आहे, सेकंड कुठे बघा इथे आहे. द सन चेसेस अवे डार्कनेस ऑफ. इथे होतं की नाही मुलांनो, बघा इथे तसंच सेंटेन्स होतं. द सन चेसेस अवे डार्कनेस ऑफ नाईट. आणि इथे त्यांनी काय केलं आहे, उलटं दिलं आहे आपल्याला. डार्कनेस दिलेला आहे, ऑफ. मग हेच आन्सर आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. आणि इथे आपल्याला बघा क्लू पण आलेला आहे, इथे एन आला आहे, आय पण आला आहे. मग काय लिहायचं आहे, जी. इथे एच पण आला आहे, इथे टी. मुलांनो इथे तुम्ही सर्व कॅपिटल लेटर्स पण लिहू शकता. ठीक आहे. कारण हे कॅपिटल दिलेत की नाही, मी तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशनसाठी, माहितीसाठी, रेफरन्ससाठी तुमच्या. ठीक आहे. सॉल्व करून दिलेलं आहे. कळालं आहे कसं पझल सॉल्व करायचं असतं. एकदम इझी असतं. फक्त आपल्याला काय पाहिजे, वर्डचं नॉलेज पाहिजे असतं. ठीक आहे मुलांनो. तर अशा तऱ्हेने काय झालं आहे, आपले द सन या पोमचे क्वेश्चन आन्सरसुद्धा कंप्लीट झालेले आहेत मुलांनो. काहीही क्वेरी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि मुलांनो तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर छान पद्धतीने कळाले असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका बरं का. आणि शेअर करताय ना. ओके. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय.